घटनेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र टुडे न्यूज। दिनांक 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। तेव्हापासून 1 मे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो। पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे माननीय पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम ठीक 6:45 पार पडला। यावेळी सर्वप्रथम पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रांगणात शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून सर्व शहीद बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर दिनांक 1 मे 2019 रोजी मौजा जांभूळखेडा ते कुरखेडा मार्गावर माओवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीदवीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली। त्यानंतर सन 2023 या वर्षात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल गडचिरोली पोलीस दलातील 130 अधिकारी अंमलदार यांना माननीय पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे। सन्मानचिन्ह प्राप्त पोलीस अधिकारी अंमलदार यांचे माननीय पोलीस अधीक्षक यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला। तसेच उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन स्टाफ व शहीद कुटुंबीय यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच सर्व उपस्थित शहीद कुटुंबियांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। यासोबतच पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे माननीय जिल्हाधिकारी श्री संजय दैने यांच्या हस्ते 8 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस दलाकडून पथसंचलन सादर करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाला माननीय पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल सा, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री कुमार चिंता, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री यतीन देशमुख, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी श्री एम रमेश, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा श्री सुहास शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री सूरज जगताप हे उपस्थित होते। सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसंपर्क कार्यालयाचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले।